खूप आवडते. प्रेम खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम आवडत तुझ्या. सावित्री, सावित्री. पाहिले मॅडम? सावित्री, आजकाल कोणाचं घरात लक्ष नाहीये का? काय झालंय मॅडम? हे काय, देवघर नीट सजवलेलं नाहीये, पूजेची तयारी धड झालेली नाहीये. हल्ली घरात कुणीही नीट काम करत नाही का? माफ करा मॅडम, पण तुम्हाला पारूने सजवलेल्या देवघराची सवय झाली आणि पारू आता या घरात नाहीये, म्हणून. काय वाटेल ते कारण काय देतेस? याआधी जेव्हा पारू घरात नव्हती तेव्हा देवघर सजत नव्हतं, पूजा होत नव्हती, मग आता काय झालंय? आणि एक लक्षात ठेव, माझं घर चालवायला मला कुठल्याही पारूची गरज नाहीये, कळलं? उद्यापासून असं नाही झालं पाहिजे. देवघर व्यवस्थितच सजलं पाहिजे, पूजेची तयारी सगळी पूर्णच झाली पाहिजे. हो मॅडम. तू जाऊ शकतेस. पारू सारखा देवारा कोणीच नाही सजवत. आज सुद्धा मी सजवलाय देवारा, पण पारू सारखा नाही. ती प्रसन्नताच जाणवत नाही. हे घर, हा देवारा माझा आहे ना? हे घे, पूजा करून घे. देवा, या घरात आल्यापासून मला फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच मिळालं. कधीच वाटलं नव्हतं की सासर सुद्धा माहेरासारखं असेल, पण या घरातलं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. या घरातले 2 सदस्य घराबाहेर आहेत आणि त्यांच्याशिवाय हे घर घरच वाटत नाही. ते लवकरात लवकर घरात परत येऊ दे आणि हे घर परिपूर्ण होऊ दे. तुझा आशीर्वाद या घरावर असाच राहू दे देवा. प्रीतम, सावित्री, प्रीतम, प्रीतम, प्रीतम,
प्रिया मॅडम, तुला भाजलंय का? हा? अजून कुठे भाजलं नाहीये ना? नाही नाही, मी ठीक ठीक आहे. शांत, शांत. आई, हा कसला अपशकुन केलास? काय होणार आहे? पोळ्या तर भरल्या आहेत, भाजी फक्त. आदित्य हा? सर, आदित्य सर, हे पकडा. अगं, 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 लटकतंय, तुम्ही पकडा. अगं तू कशाला आदित्य सर. एवढं पाणी आणायची काय गरज होती? तुला खूप हसायला येतं ना तुला? खूप हसायला येतं ना? हे घे, हे घे. हा, बीज, तू पण बीज. एक मिनिट थांब थांब थांब, फोन आलाय यार. काय? सावकाश पडाल परत. हॅलो. दादा, मी निघालोय मीटिंगला जायला. अरे मला वाटलं तू एव्हाना पोहोचलायस प्रीतम. अरे नाही, मी वेळेतच निघालो होतो, पण मी निघालो आणि प्रियाचा हात भाजला. काय? प्रियाचा हात भाजला? काय झालं तिला? कशी आहे ती? खूप जास्त नाही ठीक आहे, पण डॉक्टरांना दाखवावं लागेल. आई म्हणाली मी बघते डॉक्टरांचं, म्हणून मग मी निघालो मीटिंगला. ओके ठीक आहे, तू जा, मी बघतो. हो, मी पोहोचतो. चल, गाडी चालवतोय. बाय. हा बाय. आदित्य सर, प्रिया मॅडमच्या हाताला भाजलंय का? हो. अरे देवा, त्यांना भेटल्याशिवाय मला चैन नाही पडणार. मी आत्ता जाते त्यांना भेट. पारू, तू कुठे जातेस तिथे? तू नको जाऊस. ओ का? तुला परत तिथे कोणी बघितलं, काही बोललं वगैरे तर नको, तू नको जाऊस. काय नाही बोलणार आदित्य सर. तुम्ही विसरलात का प्रिया मॅडमने किती काय काय केलं आपल्यासाठी? आणि त्या फक्त माझ्या जाऊ नाही आहेत, त्या माझ्या बहीण आहेत. त्यांच्या इतकी चांगली मैत्रीण माझी कुणीच नाहीये. मला कुणी काय बी बोललं तरी बी चालेल, काही फरक पडत नाहीये. पण आता मला प्रिया मॅडमकडे जावंच लागल.